म्हणजे मी लय सटकी आहे नाही का, मला असं म्हणजे मला राक्षस येतो भाव अंगात. मी सटकलो ना, मला कळत नाही मी काय करतो नाही का. मी लय मोठे शॉट वाजवायच्या पण हिशोबात भाव. मी ते ऐकत होतो ना भाव, तर जसं वाजलं ना, एक खाजवा सांबाटाला हिट करतो. मला पहिला कोण आठवलं, मी 4 वेळा ऐकलं परत की हा मलाच बोललाय का. मग मी जसं ऐकत गेलो ना, तसं मग मला कळत गेलं की भाई मलाच बोललाय राव. ही गोष्ट मला वडील जेव्हा मी रिक्षा चालवायची आणि मी मध्ये उभा असायचो, मग वडील तेव्हापासून मला ही गोष्ट सांगायची की परशे हे दुनियेला यार काय जजमेंट फेल तो एवढा झेल, तू शहाणा बनून राहा. तो आम्ही वाजत होतो सोबतच. मग नाही का मी त्याला एक डायलॉग टाकलेला नाही का, तुम्ही जेवणात पिळून खातं लिंबू, मी खातो टांबाटा डॉके नाही का, तो येऊच आहे का सांबाटा. मग तो नाही का लय खुश आहे भाई वरचा डायल नाही का. पहिली गोष्ट ही माझ्या मनापासून बोलतोय, तुम्हाला पण वाटत असेल स्क्रिप्टेड आहे, बट नाही भाऊ, जे बोलतोय रिअल बोलतोय. सो तू संभाटाला एवढा हेट का करतो? जण हेच म्हणतात कमेंट्समध्ये की तू फक्त नेमसाठी किंवा फक्त एक लाईमलाईटमध्ये येण्यासाठी किंवा फेम भेटण्यासाठी तू संभाटाला डेस करतोय. मग तू कसं काय म्हणू शकतो मी याला डिस देऊन फेमस होतो. पण तू गाण्यामध्ये तर त्याला फुल शॉर्ट्स देतोय, तुला येऊन तो शिव्या देतोस. तोच काय माझ्या नादीला कोण पण लागला, मी पहिले पण बोललो, मी नाही सोडणार भाऊ. तो आज नंबर 1 रॅपर आहे मराठी इंडस्ट्रीत. तू त्याच्यावर शॉर्ट्स घेतोय बरोबर, कुठंतरी असं वाटतं का की आपण कुणाशी भेटतोय? अरे भाऊ त्याला विचार करायला पाहिजे तो कोणाशी भेटतोय. सो काय सांगशील, म्हणजे वर्सटाईलला मित्र किती महत्वाचे आहेत? म्हणजे आयटमपेक्षा जास्त मित्र महत्वाचे आहेत भाऊ. मग मी जेव्हा कुठं हारतो ना, मी माझ्या आईला समोर ठेवतो की जर माझी आई करते, माझी आई किती जिद्दी आहे राव नाही का. जर आई करू शकते तर आपण का नाही करू शकत, आपण तिचाच मुलगा आहे. तर तो माझा मित्र म्हटलं लाव ना आईला फोन, म्हणून फोन केला. तो म्हणतो तुझ्या आईला सांग की तू तुझ्या आईला इन्स्पिरेशन मानतो म्हणून. हां बोलत होतो त्याला. म्हटलं मी हारल्याने वाटलं की मला माझी आई आठवते. म्हटलं नाही नाही हारलो थोडी, जिंकायला आलोय मी, हारायला थोडी आलोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. मिस्टर वर्सटाईल आपल्या सोबत आहेत. सो कसं वाटतंय, काय सांगशील? मस्त वाटतंय भाऊ, इकडे येऊन मस्त वाटलं, तुला भेटून पण मस्त वाटलं. नवीन स्टुडिओ बद्दल काय सांगशील? मस्त भाऊ, स्टुडिओला भारी केलं नाही का, रावच केलाय, आवडला मला एवढं. म्हणजे तू प्रोग्रेस करतो आणि अजून भाऊ अजून प्रोग्रेस कर नाही का, अजून रावसमध्ये प्रोग्रेस करशील तू नाही का. ओके, सो मिस्टर वर्सटाईल, सो असं नाव काय आहे पहिली गोष्ट तर, आणि तुझं खरं नाव काय आहे? माझं खरं नाव म्हणजे प्रशांत दत्तात्रय आरवडे. वर्सटाईल नावाचं मला सगळेच मिनिंग विचारतात की काय आहे नाही का. मी लहानपणापासून हिपहॉपच केलं आहे. जसं मी हॉस्टेलला होतो ना, त्याच्यानंतर मी जसं आलो ना परत, तर मी हिपहॉपच केलं आहे. हिपहॉपमध्ये मी ब्रेकिंग करत होतो, मग डान्सिंग, आणि मग मी कलर्स मराठीला पण परफॉर्म केलेला. हां, त्यात मग मी ड्रॉइंग वगैरे स्केच वगैरे पण काढायचो. मग या सगळ्याच्या कला माझ्यात होत्या. त्याच्यावरून मीच कन्फ्यूज होतो की मी नाव काय ठेवू पहिलं. मग माझ्या मित्राने सुचवलं की तू वर्सटाईल नाव ठेव. मग मी त्याला विचारलं, आपल्याला एवढी इंग्लिश नाही कळत भाऊ तेव्हा नाही का, कळतच नव्हती. मग तो मला म्हटलं की अरे वर्सॅलिटी म्हणजे तू प्रत्येक एक तुझ्याकडे कला आहेत त्या, तर त्याला असं असं बोलतात, तर तू असं नाव ठेव. मग तेव्हापासून माझं मी वर्सटाईल नाव ठेवलं. आणि MC वगैरे तर सगळंच लावतात, त्यामुळे मी मिस्टर लावलं थोडं नाही का. हां, सो जसं की खूप जण तुला फ्रीस्टाईल किंग म्हणून ओळखतात. सो काय हा विषय, म्हणजे तू स्वतःला हे नाव दिलंय फ्रीस्टाईल किंग का पब्लिकने तुला नाव दिलं? म्हणजे भाऊ मी स्वयंघोषित तर फ्रीस्टाईल किंग नाही, लोकांनी मला नाव दिलं म्हणून मी स्वतःला नाही बोलत भाऊ मी फ्रीस्टाईल किंग. बट हा माझ्यात एवढं कॉन्फिडन्स आहे की मी ते करू शकतो. मला नाही माहिती मला शब्द कुठून भेटतात, बट ते भेटत जातं मला. हां, तर मग त्यातूनच माझं जसे व्हायरल झालं ना फ्रीस्टाईल, तेव्हापासूनच मला नाव भेटले की नाही का फ्रीस्टाईल किंग, असं शॉर्ट आहे. सो काय आहे विषय नेमका, म्हणजे अंडरग्राऊंड सायफर म्हणजे काय, काय सांगशील जे नवीन आहेत जे बघतात आहे तुला आज? ॲक्च्युली अंडरग्राऊंड आर्टिस्ट म्हणजे कसं, जे मेन स्ट्रीम्सला बघता तुम्ही ते कमर्शियली आर्टिस्ट झाले, आणि जे स्ट्रीटवरची लाईफ बोलते ते स्वतःच्या लाईफबद्दल बोलते ते अंडरग्राऊंड आर्टिस्ट, जे अंडरग्राऊंडच आहेत. मग ते एक सायफर वगैरे
भरतात तिथं सगळे आपले एक एक जे कलाकार येतात, जे रॅपर्स आहेत, ते आपली कला तिथं प्रेझेंट करतात. आपले जे पण रॅप आहेत, जे आपले फिलिंग्स आहेत, त्या सगळ्या बाहेर काढतात. तिथं ते बोलतात. त्यामुळे त्याला अंडरग्राऊंड आर्टिस्ट म्हणजे जास्त हाईप पण नाही, पण तो अंडरग्राऊंड आहे असा शॉट. आणि तू खूप साऱ्या गाण्यांमध्ये पण बोलतोस की होमीज होमीज. सो हा काय विषय आहे? होमीज म्हणजे काय? होमीज म्हणजे भाऊ मित्र नाही का, भावासारखा मित्र जो कंटिन्यू सोबत असतो नाही का. तसे मित्र जसे माझे मित्र माझ्यासोबत असतात नाही का. तो विषय म्हणजे प्रत्येक कुठं पण जा तर एक सोबत असणारच. आणि मी माझी सवय आहे की मी निघताना माझ्या मित्रांसोबतच निघतो, त्याशिवाय निघतच नाही. ओके. आणि एक रिसेंटली एक 2-3 वर्षापूर्वी तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यूट्यूबवर, ज्याच्यामध्ये 2 मुलं आले होते तुझ्याकडं आणि त्यांनी तुला डिस केलं होतं. बाईकवर आले होते आणि काय सांगशील, म्हणजे काय सीन होता नेमका तो? म्हणजे ना मी जेवण करूनच निघालेलो बाहेर. मी जस्ट राऊंड मारत होतो आणि येताना तो डायरेक्टली समोरच आला नाही का, भेटला काय भाऊ म्हणजे तो पण मित्रच होता. मग काय सीन काय नाही म्हटलं, काय विषय नाही, काय चालले नाही का. मग तो मला डायरेक्ट म्हटलं नाही का, मला सायफर करायची तुझ्यासोबत. ऑन द स्पॉट. हां म्हटलं कर. आणि तो मुद्दा असा सायफर करायचा की त्याच्या अगोदर पण तो मला भेटलेला. तू डिडोच्या गाण्यात गेलाय, तू सांबटाला डिस दिलाय, काय गेलाय. मी त्याला म्हटलं ते दोघं त्यांचं बघून घेतील. आपण एका एरियातले, आपण लहानपण सोबत काढले, त्यांचं मला नको सांगू, ते त्यांचं बघतील. मी गेलो म्हणजे मी डिस नाही केलं त्याला. माझा एक मित्र होता, त्याने मला बोलवलं शूटला, त्यामुळं मला गेलो. मग मला कळालं की डिस आहे. मग तो तसा विषय झाला. मग त्याच्यावरनं तो मला म्हटलं सायफर करायची, म्हटलं कर. मग सायफर झाली चालू, त्याचा राऊंड झाला. मग माझा राऊंड आला. मग मी वाजायला लागलो, मग भाऊ पळायला लागला. मग आता तू मला बोलला, मग मी तुला कसं काही सोडन. मग तो गाडी घेत होता पुढं, मग ते बघितलंच मी डायरेक्ट ब्रेकच दाबून ठेवला. आता वाज म्हटलं नाही का. मग वाजलो, गाडी डायरेक्ट बंद केली त्याची मी नंतर. मग थांबला, दादाला फोन लावतो असं तसं. मग त्याचं नाही का भाव होता, मग तो पण मित्रच आहे. मग नाही का मी म्हटलं लाव मग त्याला फोन. मी त्या गाण्यामध्ये पण बोललो नाही का, तुझा भाऊ माझा मित्र म्हणून मी नाही वागत विचित्र. मग तो तसा शॉट झाला, मग तो पळायला लागला भाऊ नाही का. मग असा विषय झालता तो. खूप साऱ्या गाण्यामध्ये पण सांगितलं की तू कुठं राहतोस, ताडेवाला रोड इथं राहतोस. सो काय सांगशील त्या एरियाबद्दल? आणि बेसिकली तुझं पूर्ण जर्नी काय होती, काय सांगशील? बालपण पण तिथंच गेलं आणि हे जे क्षेत्र आहे रॅपिंग किंवा फ्रीस्टाईल, से इथूनच सुरुवात झाली? हा भाऊ म्हणजे माझ्या एरियाचं हुडचं सांगायचं गेलं ना, ताडल रोड म्हणजे लय डीप स्टोरी आहे नाही का. हां, तिकडं कलाकार पण घडतो आणि गुन्हेगार पण घडतो. म्हणजे भाऊ आपले भाऊ लोकच येत नाही का. पण तिथं असं आहे ना भाऊ की तू वाढीव बोलला ना, तुला छोटा मुलगा पण वाढीवच जाणार. हां, म्हणजे डायरेक्ट नाही का शॉर्ट लावायचाच विषय. शॉर्ट लावायचा म्हणजे? शॉर्ट म्हणजे भाऊ डायरेक्ट नाही का, पिस्टन पण असतात भाऊ, आणि पालगन बिलगन, हा भाऊ तलवारी बिलवारी सगळे नाही का, असा विषय. मग तुला बसवायचं म्हटलं ना, बसवणार. एक तर बटणं खाऊन दारू बिरू, भाऊ ती गुवळी असती, त्याला बटणं बोलतात. त्यात नशा होती भाऊ. मग तुला कळत नाही, तू तुझ्यावरनं धापटवाल्याला पण मारशील. अच्छा, म्हणजे पावर येते. हां, पावर म्हणजे तू नशेत असतो भाऊ. त्याला बटणं पण. हां, तू सांगितलंस की तू लहानपणापासून तिथं होता, कॉलेजच्या नंतर चालू केलं. सो काय? नाही कॉलेज नंतर नाही केलं भाऊ. मी 7वीला मी परत घरी आलो. त्याच्यानंतर मी डान्सिंग स्टार्ट केलं. परत घरी आलो म्हणजे? मी बोर्डिंगला होतो भाऊ, हॉस्टेलला होतो मी. 3रीत गेलो तुम्ही 6वीपर्यंत हॉस्टेलला. मग 7वीला परत आलो ढोले पाटील शाळेत. मग त्याच्यानंतर मी हिपहॉपमध्ये वळलो नाही का. मग एक मित्र होता म्हणजे नाही का डान्स शिकवणार, 5 रुपये द्या बोले हप्त्याला. मी म्हटलं ठीक आहे नाही का. मग तेव्हापासून माझं जर्नी कलेमध्ये चालू झाली. मग त्याच्यानंतर 2019मध्ये मी डान्समध्ये मुरलेलो आहे, भारी चाललेलं. बट नंतर काय माहिती मला असं हे झालं की मी नाही का रॅप करावं. म्हणजे मी करत होतो तेव्हा, कारण स्टॅन बिन सगळे समोरच असायचे नाही का. माझी इथं प्रॅक्टिस चालू, त्यांनी तिथं वाचतात. MC स्टँड हां तुझ्याच समोर म्हणजे तुमच्या ह्याच्यात? हा भाऊ समोरच. म्हणजे समोर म्हणजे आम्ही जिथं प्रॅक्टिस करायचो ना, रमाई गार्डन आहे वाडे कॉलेज समोर. मग त्यांनी तिथंच सायफर करायचे आणि मी प्रॅक्टिस करायचो. पण माझा रस त्यावर रॅपिंगमध्ये नव्हता जास्त. मी करत होतो
बट ते माझ्या पुरतंच करत होतो, माझ्या फिलिंग्स मांडत होतो. ओके. नंतर मग मला वाटलं की मी करावं. मग त्याच्यानंतर मग मी 2019 मध्ये बहुतेक मी पहिलं गाणं ड्रॉप केलं. पण म्हणजे पहिलं गाणं तुझं 1,00,000 व्ह्यूज अराउंड आज बघतोय हां, views. हां. काय सांगशील बरं? पहिलं गाणं पहिलं म्हणजे भाऊ गेलं ना, मग तेव्हा भारी वाटलं नाही का, की अरे चालले नाही का. म्हणजे तेव्हा भाऊ 1-2 हजार व्ह्यूज गेले तरी म्हणजे ती लई मोठी गोष्ट होती स्टार्टिंग नाही का. मग त्याच्यानंतर हे अजून व्ह्यूज पाहिजे, मग कळायला लागलं अजून नाही का हिपहॉप, अजून सगळं हिपहॉप म्हणजे डीप गेलो मग नाही का रॅपमध्ये. मग कळायला लागलं की काय शॉर्ट आहे काय नाही नाही का. मग कसं करायला लागतं. मग मी तेव्हा यूट्यूब ह्याचे त्याच्यावरून बीट घेऊन फोनमध्ये वगैरे रेकॉर्ड करायचो, कारण की तेव्हा माहितीच नव्हतं. मी तेव्हा पहिल्या गाण्याला मी 1 महिना पूर्ण आहे ना प्रॅक्टिस केली. आणि जेव्हा मी रेकॉर्डिंगला गेलो ना, मी एकाच श्वासामध्ये सगळं गाणं रेकॉर्ड करून टाकलं. मग तो स्टुडिओवाला म्हटलं परत घ्यायचं का रिटेक. म्हटलं नाही. अरे बोलले काय तू नाही का एकाच ह्याच्यात करून टाकलं. म्हटलं भाऊ प्रॅक्टिसच तेवढी केली ते झालं. वर्सटाईलच्या घरी कोण कोण असतं? काय सांगशील फॅमिलीबद्दल? घरी म्हणजे भाऊ माझं लहानपण बालपण सगळं माझ्या मामाच्याच घरी गेले. माझी म्हणजे वेगळीच परिस्थिती होती भाऊ. काय सांग? वडील म्हणजे दारू प्यायचे. मग मी एरवड्यात राहत होतो. मग माझा जन्म 1998चा आहे. आणि मला जसं आठवतं मी 2-4 वर्षच मी माझ्या वडिलांसोबत नाही का किंवा राहिलो असेल, त्यात पण भांडणं. तर मग मी कंटिन्यू माझ्या मामाकडेच राहिलो आहे. आणि अजून पण मी मामाच्या इकडंच आहे नाही का. म्हणजे त्यांनीच सांभाळलं आहे मला, माझ्या आजी आजोबा मामांनी. हां, हीच फॅमिली आहे माझी. म्हणजे माझ्या वडिलांच्या घरच्यांपेक्षा जास्त जर जवळ कोण आहे तर मला मामा आहे. आणि आईबद्दल काय सांगशील? आई आहे माझी. मला म्हणजे कुठं मी टेन्शनमध्ये आलो ना, असं हारायला लागलं आणि वाटलं ना, की मी गाण्यात पण बोललो नाही का, मला माझ्या आईचा चेहरा आठवतो. मी 4च्या बोलले. आईकडनं मला भाव म्हणजे लई प्रेरणा भेटलं नाही का. जो कॉन्फिडन्स आहे ना, मी तिच्याकडनं शिकतो की ती 3री-4थी शिकलेली आहे. तिने म्हणजे वडील गेल्यापासून तिने कसं सहन केले लहानपणापासून मी बघितले. माझ्या आईला मार खाते नाही का, रक्त पडूसर माझ्या बापाने मारलेलं. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं नाही का की यार माझी आई जर करू शकते, माझी आई काम करते भाऊ, मला लई लाज वाटते नाही का. ते दिवस बदलन मी. पण ती माझ्या आईने मला झोपडपट्टीतून मला फ्लॅटमध्ये नेले. आम्ही 4 जण भाऊ बहीण आहे. एकीचं लग्न झालं आहे, अजून आता एकीचं पण आहे. एक भाव आहे, तो गुन्हेगारी म्हणजे तो वाढीवच आहे नाही का. मग जर माझ्या आई न शिकता जर एवढं करू शकते, तर आपण शिकलेलो आहे नाही का. मी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, आपण शिकलेलो आहे. पण मला शिक्षणापेक्षा जास्त रस कलेमध्ये. तर मग जर ती आई करू शकते तेवढं, फ्लॅट घेऊ शकते, तर आपण मग का नाही करू शकत. मग मी जेव्हा कुठं हारतो ना, मी माझ्या आईला समोर ठेवतो की जर माझी आई करते, माझी आई किती जिद्दी आहे राव नाही का. जर आई करू शकते तर आपण का नाही करू शकत, आपण तिचाच मुलगा आहे. मग ते अजून जर दुसरं काय वाटलं तर मग मी बाबासाहेबांना आदर्श ठेवतो भाऊ नाही का. की प्रत्येक एक गोष्ट म्हणजे त्यांनी खूप अडचणींना नाही का तोंड दिलेलं आहे, सामोरे गेले. आणि आपलं करिअर, आपल्याला फक्त स्वतःचं करिअर बनवायचं आहे. त्यांनी नाही का सगळं दलित समाजाचं म्हणजे जेवढे येतील सगळ्यांचं करिअर बनवलं, सगळ्यांना एक राजासारखं जगायचं जीवन दिले त्यांनी. तो माणूस स्वतःचं जर पाहिजे असतं, म्हणजे माझं एक नाही का, मी एक राईम केलं होतं की नाही का, काय बोललेलं भाऊ मला आठवत नाही, पण नाही का, पब्लिक फिदा माझ्या भीमरायाच्या आदावर नाही का. जर त्यांनी विचार केला असता तर स्वतःला मोठे बसले असते पदावर. कारण की त्यांनी जर विचार केला असता ना, आपला विचार नसताना केला, तर ते लय मोठ्या उच्चस्तरीय पदावर असते ते. म्हणजे त्यांचा कोण हात पकडणारच नाही नाही का. मग त्यांनी जर करू शकतात एवढं केलं नाही का, त्यांची फॅमिली वगैरे बघून एवढं त्यांनी शिक्षण केलं. आणि पूर्ण नाही का भारतच नाही भाऊ, म्हणजे सगळ्या देशात या जगात त्यांचं नाव आहे. तो माणूस जर त्यांनी करू शकतात तर आपल्याला फक्त आपलं करिअर बनवायचं, मग आपण का नाही करू शकत. जसं तू सांगितलं तुझ्या आईची कहाणी, असं वाटतं का की घरच्यांनी पण फोर्स केला असेल तुला, किंवा आईने पण सांगितलं असेल की हे नको करू गुन्हेगारी, किंवा वडिलांनी तुला सांगितलं असेल की ह्याच्यामध्ये नको जाऊ, असं काही? म्हणजे भाऊ जेवढं मी सहन करतो ना, माझ्या मित्रांना माहिती आहे, जेवढं मी सहन करतो ना ते फक्त माझ्या आईचा चेहरा बघून.
म्हणजे मी लय सटकी आहे नाही का, मला असं म्हणजे मला राक्षस येतो भाव अंगात. मी सटकलो ना, मला कळत नाही मी काय करतो नाही का. मी लय मोठे शॉट वाजवायच्या पण हिशोबात जावं, पण माझ्या आईकडं मी बघतो ना की तिने कोणत्या परिस्थितीतून मला नाही का वरती काढले. माझ्या भावांना माझे वडील होते. अस्तित्व तर आईवडिलांमुळेच आहे. वडिलांनी पण प्रेम केलेलं आहे, दारू प्यायचे पण लय लाड केला त्यांनी माझ्या भावांचं. म्हणजे नाही का त्या माणसाने केलं. एक अशी वेळ आली भाव, म्हणजे माझा बड्डे असतो 3 जूनला आणि माझे वडील पण 3 जूनलाच वारले. म्हणजे तो शॉट असा होता की मी ससूनला गेलो भेटायला. वडिलांची परिस्थिती म्हणजे खूपच म्हणजे नाही का लयच आजारी होते. मग मला म्हटले की परश्या तू ये, मला गावाला जायचं. मी म्हणजे फोन तर नव्हता माझ्याकडे तेव्हा, आता ही 2012ची गोष्ट आहे. मग मी तेव्हा 8वी-9वीत असेल, 8वीतच असेल बहुतेक. मग मी डान्स करायला चाललेलो परभणीला. हां, मी माझ्या पप्पाला म्हटलं येतो पप्पा मी. मग मी गेलो आणि मग मी काही गेलो नाही माझ्या वडिलाकडं, कारण की पाणी कोण आणून देणार गावाला, त्याला बघणार कोण माझ्या वडिलांना, एकटेच तिथं. मग मी नाही गेलो. मी गेलो परभणीला डान्स करायला आणि तेव्हा मला डान्सचे नाही का बाई करायचे नाही का, म्हणजे सगळे सेलिब्रिटी मित्र माझे डान्सिंगमधले. मग मला पण त्यांच्यासारखं टी व्हीवर जायचं. मला पण त्यांच्यासारखं म्हणण्यापेक्षा म्हणजे मला माझं करिअर बनवायचं आहे. मी माझ्या घरच्यांना प्रूफ करायचं आहे की मी काय करतो. मग त्याच्यामुळं मी परभणीला ॲन्युअल शो होता, मग तिकडे गेलो आणि मला सकाळी फोन येतो. मग जेव्हा मी रिहर्सल करतो स्टेजवर, मा परफॉर्म आहे म्हणजे संध्याकाळी, आणि मी सकाळी रिहर्सल करतो आहे, तेव्हा माझ्याकडं माझ्या मामाचा फोन होता. नोकियाचा फोन होता, माझ्या मामाकडनं मी घेतलेला. तर मला फोन आला की नाही का प्रशांत तुझे वडील वारलेत. मग मी तेव्हा शॉकच झालो नाही का, म्हणजे मी रडायला लागलो. मला रडायला आलं नाही का, की मी गेलो नाही एकतर, आणि आज माझा बड्डे, मी खुश होतो नाही का, सगळे सेलिब्रेट करणारे नाही का, ती खुशी वेगळीच असते भाऊ लहानपणाची. बड्डे. हां, मग मला कळलं, मग मी रडायला लागलो. मग सरांनी मला विचारलं की का रडतोय. म्हटलं काय नाही, पोट दुखायला लागले. मग मी सांगितलंच नाही कोणाला की काय झालं. मग त्यांना त्यांच्या मम्मीचा फोन आला की प्रशांतचे वडील वारलेत नाही का, त्याला पाठव. मग मला म्हटले तू जा, तुला गाडीत बसून देतो, तू आणि अजय जा. मग मी म्हटलं सर नाही, म्हटलं मला नाही जायचं, मला डान्स करायचं आहे. म्हटलं अरे याड आहे का तू, ते वडील वारलेत. म्हटलं नाही सर, मी एवढी प्रॅक्टिस केली नाही का, मला इथं डान्स करायचं आहे, आज माझा डान्स आहे, या स्टेजवर मी पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे, मी नाही जाणार म्हटलं. मग त्यांनी म्हटलं अरे नको ॲडवणे करू, जा. मग मामाला पण म्हटलं मी नाही येत. मग मी माझ्या वडिलांची मैत झाली भाऊ त्या दिवशी, माझ्या बड्डेच्या दिवशी 3 जूनला. आणि मग मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेलो, सावडायला गेलो मी फक्त. मग मी तेव्हा माझ्या वडिलांचा चेहरा पण नाही बघितला. म्हणजे हा इन्सिडेंट माझ्या म्हणजे नाही का जीवनातला लय मोठा आहे. मी 4च्या हे पण बोललो आहे नाही का. माझा बाप मला सांगायचं कोणाचं दुःख धरून रडत नको बसू, कारण जो येणार तो जाणार, जगाचं सत्य हेच, आणि मी डॉकेट ठेवून चालतोय तेच नाही का. म्हणजे ते बघायला नाही भेटलं, बट त्यांनी जे मला सांगितलं, मी त्यांच्यासोबत रिक्षेवर जेव्हा जायचो तेव्हाच्या गोष्टी मला सांगायचे की परश्या हे दुनियेला भेंच होते, काय जजमेंट फेल तो एरवडा झेल, तू शहाणा बनून राहा. ही गोष्ट मला वडील जेव्हा मी रिक्षा चालवायचे आणि मी मध्ये उभा असायचो, वडील तेव्हापासून मला ही गोष्ट सांगायची. अजून एक तुझं डिस म्हणू शकतो आपण, किंवा एक बॅटल म्हणू शकतो, ते व्हायरल झालं, म्हणजेच वर्सटाईल वर्सेस डॉन YG. सो काय विषय हा पण काय विषय आले हाड विषय भाऊ. म्हणजे मला जेवढं वाटतं ना, मी पुण्याच्या आर्टिस्ट लय प्रेम करतो भाऊ सगळ्यांना. पहिली गोष्ट ही माझ्या मनापासून बोलतोय. तुम्हाला पण वाटत असेल स्क्रिप्टेड आहे, बट नाही भाऊ, जे बोलतं रिअल बोलतोय. शॉर्ट असं झालं की तिने एका गाण्यामध्ये सगळ्यांवर शॉर्ट घेतले भाऊ, आणि ती पहिलं पुण्याच्या आर्टिस्ट लोकांसोबत भेटली, बोलली, राहिली. म्हणजे ते कसं नाही का, ज्याचं खावं मिळतं त्यालाच नाही का, तो विषय. मग आम्ही दोघं होतो, अर्जुन आणि मी होतो सोबत. मी तेव्हा कॉल केला होता तिला की म्हटलं अरे डूड तू इतनी अच्छी है सबके साथ, क्या विषय नाही क्या, काय को फाचड ए चल रख, सब पुन्हा के रॅपर लंडे फक. मग माझ्या डॉकची आई झवली भाव.
म्हटलं तुला मी इज्जत देतोय, मी तुला विचारतोय एक बॉन्डिंग, एक कलाकार म्हणून ॲज अ आर्टिस्ट, आणि तू मुलगी आहे आणि तू हिपहॉप करतीये, मला भारी वाटलेलं तू एवढं करतीये. बट तू येशील आणि पुण्याच्या रॅपर लोकांना नावं ठेवशील, हे चुकीचं आहे ना भाव. ती कुठली होती बेसिकली? ती मुंबईची आहे. स्टँडच्या नावाने फेम खाल्लं, तो पण पुण्याचंच आहे. बट तू चल तुझं आणि त्याचं काय असेल ठीक आहे, तू बोलली मान्य. बट तू बाकीच्या लोकांबरं आली फिरली आमच्या इकडं, तू नदी खाली गेली, पाकिस्तान टाकते, अरे तू इंडियात आहे, महाराष्ट्रात आहे, आणि तू मेन मोठी गोष्ट म्हणजे भाव ताडेवाला रोडमध्ये आहे तू, आणि तू काय पण स्टोरी टाकतीये, आणि तू आमच्या मुलांना भेटून जाते आणि म्हणजे नाही का त्यांची अटॅक करते. मग मला ते सहन नाही झालं भाऊ, मला खटकलं. मग त्याच्यावरनं तिचं माझी बाची झाली, आणि मग त्याच्यानंतर मग मी तिच्यावर शॉर्ट्स घेतले. मी तिला दिलंच भाऊ, नाही का. पहिलं मी असं आर्टिस्ट मला वाटतं भारतातलं ज्याने मुलीला डिस केले, पण काहीतरी चुकीचं होतं म्हणून बोललो भाऊ. नाही तर आपल्याकडे जेवढे आर्टिस्ट येतात ना, प्रत्येकाला आपण भावासारखं आणि एकदम नाही का आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करतो. पण हा तू येशील, तू खाशील आणि तू आमचीच मारशील, मग तुला सुट्टी नाही ना भाष्य आहे. So जसं की मग तू पण एक गाणं काढलं, मग तिथून पण काय रिप्लाय आला का नाही? तिने भाव मी हक्काने सांगतो भाऊ, मी डिलिव्हरीचं काम करतो, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तरी मी हे का करतो, कारण माझ्या कलेला मला टाईम देता येईल, मला पैसे जास्त लावता येतील याच्यात. कारण की जेवढं पण मी भाव आहे ना, आम्ही कॅमेरेच महागडे वापरतो, हेच माझं शूट करतात. काय जेवढा खर्च आहे ना भाऊ, लोक मला सांभाळून घेतात, पण जेवढा खर्च आहे ना तो मी माझं स्वतः लावतो भाऊ. माझे शूजपासून कपड्यापर्यंत, बाकी माझे मित्र पण मला मदत करतात असं नाही, पण जेवढं आहे ना सगळे भाऊ मी एक ना एक पैसा मी लावतो प्रत्येक गोष्ट करायला. मी भाऊ माझ्याकडे पॅशन आहे, ती पॅशन म्हणजे ती असं आहे की माझे मित्र माझे भाऊ लोक लय बोलले मला की तू वर्सटाईल आहे, तू पॅशन काय चालवतोय, नवीन घे गाडी, मी देऊ का पैसे. माझे मित्र मला टोमणे मारतात त्याच्यावर. पण ती एक गोष्ट अशी आहे की माझा जो मामा आहे ना, ती त्याची आठवण म्हणून ती गाडी ठेवली आहे, आणि हा वर्सटाईल ती भविष्याची गोष्ट आहे. पण जाऊ पण मोठं होईल ती गाडी माझ्या दारातच असेल, कारण की ती घरातली माझ्या पहिली लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे त्या गाडीवर मला प्रेम आहे. मग तिने मला त्याच्यावरून शॉट घेतलेला की नाही का पॅशनचं असं म्हणजे काहीतरी बोललेली नाही का, मेरा भाडं खायला छिनल की भाडं दे, फेम खायला भाडं दे, असं तसं नाही का काय काय बोललेली. अरे तू फेम कुठून घेतलं? स्टँडकडनं. स्टँड कुठं आहे? ताडेवाला रोडचा. आणि तू आम्हाला सांगतो तुझं काय फेम घेतलं आहे मी. मग त्याच्यावरून ते फिरलेले शॉर्ट्स, त्याच्यामुळं मी ते तिने दिलं भाऊ मला, त्याच्यामुळं मग मला भाग पडलं देणं. नाही तर मला काय, जर मला हीच पाहिजे असतं तर मी हेच करत बसलो असतो, मी रॅपच नसतं केला, फालतूगिरीच केली असती. काय झालं म्हणजे एंडिंग? अरे म्हणजे भाऊ तिचे बापाचे फोन, मग मला तेव्हा वाईट वाटलं नाही का. तो धमक्या देत होता झाटूची, पण मला तेव्हा एक वाईट वाटलं की मी तिच्या बापाच्या जागी स्वतःला ठेवलं. जर माझ्या मुलीला असं कोण वाईट बोललं असतं तर मला कसं वाटलं असतं. त्याच्यावरून मी ते गाणं डिलीट करत होतो भाऊ. पण तिला एवढी मस्ती ना की मी लाईव्ह येऊन बोललो मी असं असं करणार आहे. मी पण शाळा दिली. तिने भाऊ नंतर परत तेच मला जो पॅच डिस दिलं ना ते टाकलं, आणि ते टाकून हसायचं वगैरे चिन्ह टाकलं. म्हणजे तिला किती मस्ती आहे, समजतं का. मग त्याच्यामुळे मी ते गाणं आहे तसंच ठेवलं. तिचा बाप मला धमकी देतो, ऐसा आहे वैसा आहे ते को उठाएंगा. मी त्याला म्हटलं भाऊ तू उठाने की बात मत कर. मी मग एका गाण्यात पण बोललो नाही का, उठाने की कर रे बात नाही का. तू बादशाह बोलतोय कोणाला, तू असशील मुंबईला, तू ह्याचे त्याचे नावं घेतोय. मी तिकडं फोन फिरवला भाऊ, म्हटलं ह्या ज्याचे नावं घेतो ना याला घरात घुसून मारतात काय भाऊ. आणि मी म्हटलं तुझ्यात एवढा दम असेल ना, तू कुणाला असेल ना तू पाठव ताडेला रोडमध्ये, तुला कळून जाईल मी पण काय आहे तू पण काय आहे ते पण बघन मी. मग त्याच्यात असा शॉट केला त्याने, किसको तो भी सुपर देके मारने लगेंगे इसको. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग होतं ते भाऊ, मी डिलीट केलं. ऐसा करेंगे वैसा करेंगे, मी एवढं काय मनावर नाही घेतलं नाही का. बोले सांबाटा पे नाम डाल देंगे, उसका और उसका अपोजिट आहे ना बोले. मग जो मध्यस्थी व्यक्ती होता त्याला म्हटलं सुन ना भाई, म्हटलं तू अभी बीच में मत आ, उसकी कैसी लेने की है ना, मैं लेता तू बीच में मत आ, तेरा मेरा कुछ संबंध नाही आहे. मी एक भाऊ मुलीचा बाप, एक मुली नाही का ते फिलिंग समजून मी
मागं घेत होतो. बट तिला एवढी मस्ती आहे ना भाऊ, त्या मुलीच्या लायकीचीच नाही. समजतं का, मी मुलींना म्हणजे रिस्पेक्ट आहे भाऊ, मी कधी कोणाला वाईट नाही बोलत भाऊ. पण तू समजतं ना, मी एक्सपिरियन्स केले त्या मुलीला, तर मला आहे ना ती नाही भाऊ त्या याची नाही वाटत. त्याच्यामुळं मी जे पण वाईट शब्द निघले असतील ना, तर त्या गोष्टीमुळे निघलेत माझ्याकडनं. हां. मोस्ट ऑफ द फेमस व्हिडिओ यूट्यूबवर जर असेल तर तुझा तो म्हणजे सायफर करताना आहे, जो संबाटाच्या होमीज बरोबर आहे. सो म्हणजे वर्सटाईल वर्सेस संबाटा होमीज जर टपूनी टाकलं तर त्याला तो व्हिडिओ भेटून जाईल. सो काय विषय हा नेमका, म्हणजे खूपच इंटेन्स झालं होतं ते, आणि तू पण जरा तापला होता खूप. भाऊ म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कधीचा विषय हा? हा जस्ट 1 वर्ष झालं असेल ना. ॲक्च्युली मला यांनीच म्हटले चल ना सायफर आहे. मी म्हटलं मी नाही येत, मी कामावर आहे. मला म्हटले चल, बोलवले तुला पण. मग मी एक मित्रासाठी गेलो. मग मी माझं वाजत होतो भाऊ, मी माझं वाजत होतो. त्याला काही हिट झालं मला नाही माहिती, तो मध्येच मला डिस करायला लागला. आणि ही गोष्ट जर तू पहिली आमची जी फ्रीस्टाईल आहे त्याच्यात जरी बघशील ना, तरी तो असं बोलत होता की ते मला वाटत होतं की तो मला बोलतो. तेव्हा तर काहीच कारण नव्हतं ना. मग मी एकाला म्हटलं हा आपल्याला बोलतोय का रे, म्हटलं नाही आपल्याला नाही बोलत. तेव्हा सोडलं. पण आत्ता जी झाली ना माझी सायफर, त्याच्यात डायरेक्ट मलाच बोलायला लागला तो. मग भाऊ मी पेटलो तर डायरेक्ट मी मलाच भेटलो. मग काय, मग भाई मी झालो चालू. मग तो बादशाह बंदच पाडला. आणि आपण बंदच पाडतो भाऊ, काय आपल्यासमोर वाजलं ना आपण बंदच पाडतो. ते व्हिडिओ मध्ये पण दिसलं तो हा बंदच भाऊ. पडला. आलं कोण माझ्यापर्यंत, मी होतो त्याच्यात नव्हतो मी. हे स्वतःहून मला धडकायला आले, तेव्हा मी धडकलो भाऊ यांना. हे धडकलो तर यांना यांची लायकी कळाली की यांनी कुठे आणि मी कुठे. आणि मला माझ्यावर एवढा विश्वास आहे भाऊ, मी माझ्या स्वतःला प्रूफ करू शकतो मी काय. हां, तर ती गोष्टीमुळं म्हणजे मला हे कळत नाही की लोकांना म्हणजे नाही का मला खाली दाखवायचं आहे त्यांना. मी तू जर ऑब्झर्व केला असेल तर मी जास्त कोणामध्ये नसतो, मी माझा वन साईड चालतो. पण ह्या लोकांना नाही का कसं आहे माहिती आहे का, म्हणजे मला खाली पाडायचं. पण भाऊ मी बॉम्ब आहे, मी धमाका तर करणारच. ही लोक म्हणजे कोण? म्हणजे मी नावं नाही घेत भाऊ. मी सायफरला जरी गेलो ना, समज कोण वाजत नसेल आणि मी थांबलो ना, तर राबदूप लगेच गोळा होते ते गँग. लगेच टॉर्च बीच चालू, व्हिडिओ चालू. आणि म्हणजे तू समजतोय का की तुला दाखवायचं आहे समज की वर्सटाईलने बॉटे मी त्याला तोड दिली आहे किंवा मी त्याची मारली. त्या हिशोबाने त्यांनी नाही का लगेच मी काय वाचलो ना मध्ये मध्ये घुसाय बघतात. पण मी एवढा मार्गदर्शक आहे ना, मी बरोबर खेळून जातो. हां, म्हणजे तू माझ्या चालीत मला हरूच नाही शकत, असा विषय. सो मग तू संबाटाला पहिल्यांदा कधी भेटला? सायफर मध्येच? सायफरमध्येच भेटलोय भाऊ मी त्याला. कधीचा विषय? ती जी सायफर आहे ना भाऊ, माझ्या ग्रे कलरची टी शर्ट आहे नदी खाली झालेली, मी तेव्हाच भेटलो त्याला. फर्स्ट टाइम? हां कसं वाटलं? भाऊ चांगला मुलगा आहे यार तो. जय भीम नाही का, आई झवली रावस आहे म्हणजे भाऊ, चांगला मुलगा आहे तो. असं म्हणजे हेट नाही माझं भाऊ की नाही का मी त्याला डिस केले म्हणून किंवा हे अशी गोष्ट किंवा त्याने मला डिस केले. मी भेटलो, गाळ्यात पडलोय मी. म्हणजे त्याला एक डायलॉग टाकलेला भाऊ करता सायफरमध्ये ऐकत होतो तो, आम्ही वाजत होतो सोबतच. मग नाही का मी त्याला एक डायलॉग टाकलेला नाही का, तुम्ही जेवणात पिळून खाता लिंबू, मी खातो टांबाटा, डोक्याची आई झवतो नाही का, तो येऊच आहे का सांबाटा. मग तो नाही का लय खुश ए भाई वरचा डायल नाही का काय आई झवतोय. मग तेव्हा भेटलेलो मी त्याला. त्याच्यानंतर मग थोडं बोललो, मग त्याच्यानंतर कल्टी झालो मी. हां, मग तेव्हापासून आहे. मग त्याच्यानं माझी बॉन्डिंग पण चांगली झाली असते भाऊ, अशी गोष्ट नाही की नसती झाली. बट मी तुला जे बोललो ना की नाही का ह्यांना वाटतं की वर्सटाईल नाही का हे दाखवायचं, त्यामुळं मग मी माझ्या त्याची दोस्ती म्हणजे नाही का होऊ नाही शकली. आणि माझं असं आहे भाऊ की तू मोठा व्हायला लागला म्हणून मी तुला चिटकायला नाही येणार. मी ज्याच्यासोबत शून्यापासून आहे ना, भले तो कुठंच नसून दे, पण मी त्यासोबत थांबणार. कारण की नाही का तू आज मोठा व्हायला लागला म्हणून मी तुझ्यासोबत येतोय नाही भाऊ. आणि तू पण तुझे जे शून्य ते तुझ्यासोबत तू त्यांनाच घेऊन चाल. मी माझ्या जे शून्य ते मी त्यांना घेऊन चालतोय. आणि त्याच्यासोबत बीफ व्हायचं पण कारण नाही भाऊ. तेव्हा पण भेटलो. त्याच्यानंतर तू नको रस्ते चांगल्यामध्ये त्याची ती ग्रॅफिटी बघितली असेल, काय होतं विषय तो? म्हणजे तेव्हा पण आम्ही भेटलेलो त्याला. मग तेव्हा सेकंड टाईम होता भेटायचा. आणि त्याच्यानंतर भाऊ मग मी
आमची भांडणं नव्हती, काहीच नव्हतं, तेव्हा सगळं सॉर्ट होतं. आणि जे पण त्याच्या पाठीमागं असतील ते सगळे, म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र डान्स वगैरे केलेलं नाही का, सगळे मित्र आहेत भाऊ. पण तो विषय असा झाला की मला डेडोने बोलवलं शूटला. तो पण मित्र होता. मग मी शूटला गेलो. मला काय माहिती भाऊ असा असा विषय. काय विषय काय होता नेमका? म्हणजे जेच जिथून मी डोळ्यावर आलो की नाही का, डिसचं जे एवढे किस्से झाले सायबरचे की वर्सटाईल तू व्हिडिओ ते. मग माझा विषय कसा झाला भाऊ, डिडोने मला बोलवलं, तो पण माझा चांगला मित्र होता. मग आम्ही गेलो तिकडं. जेव्हा गाणं शूटला थांबलो मी, जेव्हा गाणं वाजलं तेव्हा मी बिटी खाल्ली. म्हटलं बेंचो हा काय शॉर्ट आहे. मग मी तेव्हा शूट थांबवलेलं. म्हटलं हो काय शॉर्ट आहे, तू काय डिस करतोय. तो म्हणतो तुला यायचं आहे का नाही शूटमध्ये. मग आता काय बोलू, जर तुला मी बोलवतोय शूटला आणि तुला नंतर कळतं की असा विषय, तू मला कोणत्या गोष्टीने नाही म्हणणार की मी नाही येत. मग त्यामुळे मला भाऊ जाणं भाग पडलं, डिडोच्या व्हिडिओमध्ये थांबायला लागलं. कारण तो मला साथ देतो, मी पण त्याला साथ द्यायची विषय नाही का भाऊ. मग मी थांबलो. मग ते थोडं वेगळंच होत गेले नाही का भाऊ तिकडून विषय. मग हे गैरसमज वाढत गेले, असा विषय झाला. मी असं म्हणला की संभाटाने तुला गाण्यामध्ये डिस केलं. असं कुठलं गाणं तुला वाटतं की ज्याच्यात त्यांनी डिस केलं तुला? अहो तू वजन गाणं ऐकलं. म्हणजे मी तुला क्लू देतो, मी नाही बोलत मी मला डिस केलं. मी तुला क्लू देतो, फक्त तू हिशोब लाव, तू त्याचे लिरिक्स आठव. मी फक्त क्लू देतो. पुणे हिपहॉपमध्ये फ्रीस्टाईल कोण करतं, नाव कोणाचं आहे फ्रीस्टाईलमध्ये. माझा चॅनल हॅक झालं होतं, माझं गाणं नव्हतं चाललं, फ्लॉप झालं होतं, हॅक झालं होतं चॅनल, ते लॉसमध्येच गेलं गाणं. कुणाचं गेलं. सगळं करून कामाला कोण जातो भाऊ, जॉब मी करतोय. ठीक आहे, हे पण ठीक आहे भाऊ. सायफरला करून वाचतात. तू जे मला म्हटलं की नदी खालचं ते सामोटो वर्सेस त्याच्या होमीसोबत जे चालते, त्यात जर तू बैठलं तर मी एकदम रागामध्ये आहे आणि मी एकदम त्या ह्याच्यात आहे, समजतोय. त्याच्यानंतर एक शॉट असा की नाही का, चाका खाली असतात, रस्ता मला मोकळा लागतो, बरोबर. मी हाय ते बोलतो, मी रिअल आहे भाऊ. मी ऑर्डर देऊन येत होतो तनिक्स बन गार्डन रोड, तनिकच्या गल्लीतून आता पूर्ण वाड्या कॉलेजपासून सगळा बनवेच केलेला आहे. मी रॉंग वेमधनं होतो. त्याची गाडी अशी निघली आणि मी समोर. ओके, फेस टू फेस. हां, तिथं थांबून रप्प करणं निघून गेला तो. मी वळखली गाडी लगेच भाऊ, गाडी मी वळखली कोण नाही. मी माझं निघून गेलो. कुठली गाडी? थार त्याची MH12 VL 1627. बादशाह ऐकत असेल तर ते पण सांगतो त्याला. म्हणजे माझीच जानकारी त्यांना नाही, त्यांची लय जानकारी मला पण आहे, नाही का. मग मी माझं निघून गेलो भाऊ. आणि मग मी असंच कामातच बसून ऐकत होतो नाही का. म्हटलं रेड बुल भाई यार नाही का, मराठी हिपहॉपला हा घेऊन चाललाय भाऊ नाही का. आणि मला त्याची दोस्ती बोल, तो त्याच्या आईसाठी जे करतो नाही का, मला लय हिट करतं भाऊ. मी जसं आईचं बोललो ना, मला म्हणजे नाही का प्राऊड वाटतो भाऊ त्याच्यावर नाही का. काय झोली हो करतो नाही का भाऊ, यार आपलं आहे नाही का, रावत चाललाय. मला लय आवडतं भाऊ, म्हणजे प्रत्येक गोष्टी आईसाठी बोल, मित्रांचं बोल, मला ते लय हिट करतं भाऊ. मी नाही का, मी मनापासून बोलतो हे माझं, ते मला लय हिट करतं भाऊ. पण मी ते ऐकत होतो ना भाऊ, तर जसं वाजलं ना, एक जेव्हा संभाटाला हेट करतो, मला पहिला कोण आठवला, डिडो. मी म्हटलं अरे डिडोला शॉट दिलाय. कारण की असं जर पुणे हिपहॉप ज्यांना जी पब्लिक माहिती आहे, ज्यांना माहिती आहे, तर डिडोनेच पहिलं डिस केलेलं आहे त्याला. डिडोच्या त्याचीच काय भांडणं होते त्याच्यामुळे त्यांनी केलेलं आहे, तर तीच पाचडी. पण पुढं मी ऐकत गेलं ना भाऊ की हे लिहिलं नाही भोंडे, ही फ्रीस्टाईल केली. डॉन मचकिरीत फ्रीस्टाईल पण ग्रेट करतो. तू समजतोय का, मला पाठ आहे हा भाऊ. मी एवढं म्हणजे ऐकलं ना, ते मी 4 वेळा ऐकलं परत की हा मलाच बोललाय का. मग मी जसं ऐकत गेलो ना, तसं मग मला कळत गेलं की भाई हो मलाच बोललाय राव. ओके, खरं खरं सांगायचा. ओके, सो तू संभाटाला एवढा हेट का करतो? मी तुला आत्ताच सांगितलं भाऊ, मी हेट नाही करत. पण तू गाण्यामध्ये तर त्याला फुल शॉर्ट्स देतोय, बरोबर आहे ना भाऊ. लाईव्हला येऊन तो शिव्या देतोस. हां, आता हे का करायला भाग पडलं मला. ह्याच्या अगोदर केलं तर का मी, ह्याच्या अगोदर नव्हतं केलं ना भाऊ. जर तू बघशील ना ते व्हिडिओ, लाईव्ह येऊन मी शिव्या देणं किंवा काय करणं,
हे वजन गाण्यानंतर झालं आहे. पण त्याने तर आत्तापर्यंत सांगितलं नाही की कुणाला ते जे शॉर्ट्स दिलेत ते. तू सांगणार कसं भाऊ? तू समजतोय का? म्हणजे तुला एक सांगायचं झालं, मी सलमान खानला शिव्या दिल्या समजतोय ना? तू सर्च कुणाला करशील? मला करशील ना? कोणही हो सलमान खानला शिव्या दिल्यात. आणि सलमान खानने मला शिव्या दिल्यात हे सलमान खान तुला का सांगन की मी ह्याला शिव्या दिल्यात किंवा दुसऱ्याला शिव्या दिल्यात? कारण जर सलमान खानने जर कोणाचं नाव घेतलं तर तो बादशाह रातोरात स्टार होईल ना. समजतं का तू? मग ही रॅपर लोकांची थेरी कशी असती, मी तुला बोलणार ते तुलाच कळणार. जसं मी तुला सांगितलं ना जे किस्से, तू नंतर परत गाणं ऐकते. मी जेवढं पॅच सांगितलं ना तुला परत ऐक. मग तेव्हा तू विचार कर की वर्सटाईल खोटं बोलत होता का नाही का. सगळ्या म्हणतात फेमसाठी डिस केलं. भाऊ जर मला फेमसाठी डिस करायचं असतं जेव्हापासून डिडोनी केलं त्याच्यानंतरपासून मी कंटिन्यू त्याला प्रत्येक एका गाण्यात मी त्याच्यावर शॉर्ट्स घेतले असते. मी त्याला त्याच्या नावाने डिस लिहिलं असतं. मी केलं का तसं? माझ्या आजूबाजूला हिपहॉप म्हणजे माझ्या स्ट्रीटवर काय चाललं आहे, माझ्यासोबत काय घडतं, माझ्या जीवनात काय चाललं आहे, माझ्यासोबतच्यांसोबत काय चाललं आहे, मी ते बोलतो आहे भाऊ गाण्यांमध्ये. मी असं कोणत्या हेतूने त्याला डिसच नाही केलं. आणि हे गाणं जर तुम्ही बोलताय ना भाऊ की डॉन 302 हे त्याच्या नावाने आहे, तर हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे मी जो भ्रम आहे ना सगळ्यांचा मी तो दूर करतोय की डॉन 302 हे माझ्या गाण्याचं नावच होतं. कळतंय का? त्याला डिसच नव्हतं. त्यात एक कडवं आहे काहीतरी जे त्या रिलेटेडच आहे. म्हणजे मला पण आता एक्झॅक्ट नाही आवडत, पण मला एक 30-40 सेकंदाची रील भेटली होती ज्यात तू बोलला होता. असे खजवे डॉन आम्ही मारतो 10 डझन. येस येस गॉट इट. त्यांनी मला दिले ना भाव, त्यांनी माझी लायकी काढली, मग मी त्याची लायकी का नाही काढणार? कधीपर्यंत? त्याची जी नस मला माहिती आहे, जशी माझी नस त्याला माहिती आहे त्याची नस पण मला माहिती आहे नाजूक, मग मी पण दाबली ती. तू समजतो का? तोच काय माझ्या नादीला कोण पण लागला, मी पहिले पण बोललोय मी नाही सोडणार भाऊ. तो आज नंबर 1 रॅपर आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये सम्राटा. तू त्याच्यावर शॉर्ट्स घेतोय बरोबर, सो कुठंतरी असं वाटतं का की आपण कुणाशी भेटतोय? अरे भाऊ त्याला विचार करायला पाहिजे तो कोणाशी भेटतोय. ओके. व्ह्यूजची बात आहे फक्त. तुम्हाला त्याचे व्ह्यूज दिसतात म्हणून तो मोठा दिसतोय. जेव्हा माझे व्ह्यूज दिसतील तेव्हा मी मोठा दिसन. पण त्याचे व्ह्यूजची बात आहे. जर बघशील तर फक्त 7-8 गाणे आहेत ते. हां मग मी तुला बोलतोय ना भाव, मी अग्री आहे की तो भारी आहे, पण फ्रीस्टाईलमध्ये नाही ना. सगळे मला म्हणतात की नाही का कमेंट, तू सायफरच कर. अरे मला प्राऊड आहे, मी करतोय, मी पुण्याला प्रेझेंट करतोय. जर पुण्यात तुला विचारलं ना कुणी, कुणाचं नाव निघेल पुण्यात फ्रीस्टाईलमध्ये? आतापर्यंत मी तर वर्सटाईलच आहे. हां मग तू समजतोय का? जर तो त्याच्या कलेत माहीर आहे ना तर मी माझ्या कलेत माहीर आहे. आणि पुण्याचा नंबर 1 किंवा भाव मी त्याला इज्जत करतो. पण आर्टिस्ट लोकांमध्ये तू असं नाही बोलू शकतो की हो नंबर 1च आहे तो सेकंडच आहे. नाही भाऊ, कलाकार सगळे सेम आहे, फक्त व्ह्यूजची बात आहे, नंबरची बात आहे. तुझं एक गाणं हिट झालं, स्टॅन शिव्या देत होते भाऊ सगळे त्याला. आज कोणाचीच लायकी नाही. 2.5-3 CRची गाडी ऑन करतोय तो. समजतोय का? पहिले आमच्या समोरची गोष्ट आहे भाऊ स्टॅनची, माझं पण वाचलेलं. पण तो मुलगा समजतो का एवढं हेट दिलं त्याने पहिलं, पण आज तो सगळ्यांचं मार्केट खाऊन बसलं रे भाऊ. मुंबईत राहून तो पुण्याला प्रेझेंट करतोय आणि सगळ्यांचं मार्केट खाऊन बसलाय तो. समजतोय का? तू नाही बोलू शकत की हा नंबर 1 आहे तो नंबर 1 आहे. मी मानतो भाऊ कला हाय, भारी लिहितोय, मी बोललो तुला भारी लिहितोय, मला हिट करतं. पण आपण आत्ता मी सोबत आहे आणि मी उद्या मोठा बनतो आणि तुझी लायकी काढतो, तुला पटणार आहे का? मग तू माझी लायकी काढणार आहे का नाही काढणार आहे? समजलं ना तुला? की तू मोठा झाला म्हणून तू माझी लायकी नाही काढू शकत. माझी जी परिस्थिती आहे किंवा अजून आर्टिस्ट लोकांची जी परिस्थिती आहे, तू किंवा मी पण, मला पण हक्क नाही भाऊ मी कोणाची लायकी काढू शकेल की मी मोठा झालो म्हणून. समजतोय का? आणि त्या जागी तूच असतं तर ही गोष्ट चुकीची आहे ना भाव. कारण की प्रत्येक एक आर्टिस्ट असं नाही की तो लगेचच मोठा झालाय का? त्यांनी पण स्ट्रगल केलं आहे. तो पण पिकअपवर पाण्याच्या बाटल्या टाकायचा, जे बिस्लेरी आहे ना तो त्या करायचा, ऑफिस बॉयच्या कामाला जायचं. मग त्याच्यासोबत काय काय घडलं त्या गोष्टी मला पण माहिती आहे.
पण मी त्या गोष्टी कधी बोललो नाही ना भाऊ, मी कधी बोलणार पण नाही. ते मला भाग पडलं फक्त या गाण्यामध्ये बोलायचं, कारण की त्यांनी माझी काढली. आणि मी तर स्वतः सांगतो भाऊ की मी डिलिव्हरीचं काम करतो, मी हे करतो ते करतो, कारण की का मी ओजी आहे. मी भाऊ रिअल मी माझ्या जे जीवनात चाललं आहे ना मी ते बोलतो आहे भाऊ. मी काय बनावट मी फ्लेक्सिंग नाही करत भाऊ. मी जे रिअल आहे ना माझ्यासोबत घडतं आहे मी ते बोलतो आहे. मग मला असं नाहीच आहे की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ना हे काढून टाका की मी फिल्मसाठी त्याला डिस केले. पण मी आता बघतोय ना की जे पण तुझे जेवढे पण व्हिडिओज आहेत, जे पण डिस केले तू, सगळेजण हेच म्हणतात आहेत कमेंट्समध्ये की तू फक्त नेमसाठी किंवा फक्त एक लाईमलाईटमध्ये येण्यासाठी किंवा फेम भेटण्यासाठी तू संभाटाला डिस करतोय. सगळेजण हेच म्हणतात आहेत. सो ते क्लिअर करशील एकदा काय झालं नेमकं? आता एक गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे भाऊ, तुम्हाला ओळखायचं पहिलं नाही, कधीपासून ओळखतो? ते व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून कोणची? जे तू डिस केलं संभाटाला त्याचं. म्हणजे तू डॉन 302 पासून ओळखतोय मला का त्याच्या अगोदर? कशामुळे ओळखतोय? फ्रीस्टाईलमुळं. फ्रीस्टाईल. मला सगळे फ्रीस्टाईलमुळे ओळखतात. बरोबर. मग तू कसं काय म्हणू शकतो मी याला डिस देऊन फेमस होतोय? मी फेमस होतो म्हणून तर ओळखत होतो तुम्हाला. मोठे कलाकार जे ह्यांनी ज्यांना भेटतात त्यांनी पण माझं नाव काढतात फ्रीस्टाईलला. माझ्या ह्याच्यात जर कमेंट्समध्ये गेलात तर चांगल्या चांगल्या लोकांचे पण कमेंट आहे मला. त्यांना माझ्यात काहीतरी दिसतं म्हणून बोलतात. पब्लिक म्हणते अरे हा शिव्या देतो. तू कोणता सज्जन आहे तू शिव्या नाही देत? माणसाचा राग, तू रागात काय बोलतो? तू सज्जनवानी बोलतो. तू आता इंटरव्ह्यू घेतो म्हणून नीट बोलतो. तुझ्या आणि माझे भांडणं होऊन दे, काय बोलशील तू? शिव्यात देशील ना. म्हणजे माझा आतमध्ये फ्रस्ट्रेशन आहे भाऊ. माझा जो राग आहे मी तो बोलतोय माझ्या शब्दांमध्ये भाऊ. मी बीटवर ते बोलतोय, समजतोय का? मी चांगल्या गोष्टी कशा निघन? माझ्या भावना मी व्यक्त करतोय ना भाऊ. कलेतून माझ्या फ्रीस्टाईलमधून मी भावना व्यक्त करतोय माझ्या, समजतोय. आणि मी डिस नाही केलं. मी तुला पहिलं पण बोललो मी डिस नाही केलेलं. समोरनं मला धडकले फ्रीस्टाईल करायला, तेव्हा मी धडकलो. मला बोलायला भाग पडलं भाऊ. जर तू काढतोय मला पण आहे ना भाऊ, माझी इज्जत आहे ती मला ठेवायची आहे ना. मग मी तुला कसं जिंकून देईन? ओके. सो माझा प्रश्न असा आहे की आत्ता जर आपण मराठी इंडस्ट्री बघितली हिपहॉपची, त्याच्यात टॉप 3 जर बनले फक्त व्ह्यूजनी, तर फर्स्ट संभाटा येतो, त्यानंतर येतो की MC गावठी किंवा त्यानंतर येतो रॉक्सन. सो यांच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे MC गावठी त्याच्याबद्दल काय व्ह्यूज आहेत तुझे? चांगलं आहे भाऊ. तो मला लय पहिले भेटलेला, त्याला माहिती आहे. हां, मग त्याचं माझं चांगलं आहे. म्हणजे गाण्यामधलं काय आवडतं तुला? चांगलं प्रेझेंट करतोय भाऊ. जी त्याची शीट आहे तो चांगली प्रेझेंट करतोय. रॉक्सनचं झालं ज्या इंडस्ट्रीने कमर्शियली जो चाललाय तो त्याच्या ह्याच्याने बरोबर चाललाय तो. हां. सो जसं की तू सांगितलंस की तू होमीजवर खूप प्रेम करतो किंवा तुझे फ्रेंड्स असे सगळे आहेत. सो काय सांगशील? म्हणजे वर्सटाईलला मित्र किती महत्त्वाचे आहेत किंवा वर्सटाईल मित्रांसाठी काय काय करू शकतो? म्हणजे आयटमपेक्षा जास्त मित्र महत्त्वाचे आहेत भाऊ. हां, कारण की आज जो वर्सटाईल म्हणून उभा आहे ना भाऊ, म्हणजे प्रत्येक एक गोष्टीमध्ये माझ्या मित्रांनी मला कॉन्ट्री काढून व्हिडिओसाठी पैसे दिलेले आहेत. जेव्हा मी स्ट्रगलिंग लाईफमध्ये होतो, माझा बीट प्रोड्युसर असू, माझे मित्र असू, हे असू, माझे कॅमेरामॅन, जेवढी टीम आहे ना माझी, मला म्हणजे त्यांचा लय सपोर्ट आहे, समजतो का? मी कुठं पण चाललो तर माझे मित्र असतात सोबत. आणि प्रेम म्हणजे भाऊ, प्रेम तर लईच आहे आमचं सगळ्यांवर. भले आम्ही एकामेकाला शिव्या देतो, पण प्रेम लई आहे. त्यांना घेऊन चालतो. जसं मी माझ्या रस्त्याने मोठं होईन भाऊ, ते पण मोठे असणार माझ्यासोबत. एवढी गोष्ट आहे. अजून काय बोलू मी? म्हणजे माझ्या भावासारखे येते माझं. म्हणजे काही असो, मी माझ्या पहिल्या मित्रांना फोन असतो. म्हणजे माझ्या भावापेक्षा जास्त बोललं तर माझे मित्रच आहेत जवळ. जे तू आत्ता सांगितलं इंट्रो स्टार्टिंगमध्ये की तू आईला इन्स्पिरेशन मानतो, तेच फक्त तुला आईला सांगायचंय. विषय कसा आहे माहिती आहे का भाऊ? माझ्या आता जर फोन उचलन, मला नाही माहिती उचलन का नाही. एकदा ट्राय कर. ठीक आहे, मी तुझ्यासाठी लावतो भाऊ फोन. तुला टिप घेऊन चाललंय आई जवली. काय नाही, असंच केलता.
म्हणजे मी बसलेलो तर एकाला बोललो मी की मी माझ्या आईलाच सगळं इन्स्पिरेशन मानतो. हा? आता अगं म्हणजे मी जेव्हा हरल्यावानी वाटतो तेव्हा मी तुझा विचार करतो हं, की तू कसं एवढं केलं उभं, तू फ्लॅट घेतला, तू सगळं करू शकती दुसरी तिसरी शिकून, मग आम्ही का नाही करू शकत. हं. हां, मग तेच बोलत होतो. तर तो माझा मित्र म्हटलं लाव ना आईला फोन, म्हणून फोन केलता. तो म्हणतो तुझ्या आईला सांग की तू हं, तुझ्या आईला इन्स्पिरेशन मानतो म्हणून. हं, हां, त्याच्यामुळं केलता. हं. बोलशील का? हूच करते. हा बोल की. काय बोलू? हां, तेच तेच बोलत होतो. त्याला म्हटलं मी हारल्यावानी वाटलं की मला माझी आई आठवते म्हटलं. का बरं तू काय आता हरला काय? नाही नाही हारलो थोडी. जिंकायला आलोय मी, हारायला थोडी आलोय. मग हां, त्याच्यामुळंच. हरल्यावानी वाटून नाही घ्यायचं. जिकन म्हणूनच विचार करायचा. हां, तेच म्हटलं मी त्याला. काय झालं तरी आपलं मी कधी ना कधी जिंकन ना असा विचार करूनच करायचं कोणती पण गोष्ट. हां, मग मग तेच ना. आपण हार मानली की मग संपलं आयुष्य आपलं. हां, मग तेच विषय. हारलं तरी म्हणायचं मी आज ना आता हारलो कुठं तरी जिंकन कधीतरी हां, जिंकन. ते तर आहे. जिंकतोच मी. मग वाईट थोडं काय वाटून घ्यायचं त्याच्यात. हम्म, मग ठीक आहे ठीक आहे चालेल. ये बघितलं ना भाऊ, ऐकलं ना काय बोलली. इन्स्पिरेशनल. म्हणजे समजतो का, दुखत सुखत माझ्या आईनेच मला भरवला घास. त्याच्यामुळेच माझे उंच झाले स्वप्नाने उंच झालंय ध्यास. मी सगळ्यांचा करतोय अभ्यास. जे करायचं ते करणार, तेव्हाच सोडणार या धर्तीवरनं श्वास. एक नंबर. समजतं का, या मला गोष्टी फील होत्यात म्हणून मी बोलतो. आता मी घाणेरडं बोललो का? हे पण ट्राय करू शकतो ना तू. सायफरमध्ये असं नाही ना कोण करत. समजतोय, जर तू माझी काढतो तर मला तुझं काढणं भाग आहे. हे पब्लिकला कळत नाही. पब्लिकला वाटतं मी शिव्या देतो किंवा नाही का मी वाईट बोलतो. मी वाईट नाही बोलत भाऊ. मी जे चाललंय ना, मला जे तोड द्यायचं मी ते बोलतो. जर मला तीच गोष्टी करायची की शिव्या देतो शिव्या नाही भाऊ, तुम्ही आहे ना चुकीचं घ्यात आहे. एक तर तुम्हाला रॅप माहिती नाही, एक तर तुम्ही नीट ऐकत नाही. आणि मला डॉन 302चं बोलायचं आहे भाऊ. डॉन 302 त्याला डिस नव्हतं. डॉन 302 माझ्या गाण्याचं नावच होतं. आणि जर तू बघशील, तू जर नीट ऐकलं तर तुला मधला पॅचच डिस वाटला असेल त्याला. मग पहिलंच जर डिसच करायचं असतं अख्खं गाणंच डिस केलं असतं ना. त्यांनी जेवढं मला बोललं मी त्याचं तेवढं काढलं, सोडून दिलं. हे डिस नव्हतं ते पॅच मला आहे ना भाऊ लिवायला लागले त्याच्यात. माझं जे माझं स्वतःचं होतं ना ते काढून मला हे लिवायला लागलं तिथं. हां, नाही तर आपलं म्हणजे भाऊ त्याला कधी हेट नाही ना काय नाही. कारण की त्यासोबतचे जे ते पण माझे मित्र आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत. मग मला कसं वाटन भाऊ की नाही का, आपला माणूस जो चाललाय त्याला मी कशाला खाली वडन. पण मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची आहे की भाऊ, कोण मोठा झाला म्हणून बाकीच्यांची लायकी काढणं किंवा दुसऱ्यांवर हसणं चुकीचं आहे. म्हणून मी ते एक लिरिक्स टाकलं त्याच्यात, नाही का, ज्याचं काचचं घर ते दुसऱ्यांच्या घरावर दगडं फेकत नसतात. हा विषय आहे भाऊ. हे तुझे पण गैरसमज मी दूर केले की मी त्याला देऊन फेमस होतो. मी कारण हे पब्लिक खूप खूप मी कमेंट्स बघितले आणि मला हे क्लिअर म्हणजे मला हे तुझी साईड जाणून घ्यायची होती खरं तर. म्हणून मी आज तुला अरे podcast पब्लिक मध्ये चुकते. पब्लिकला काय माहिती, जे जुने आहेत ना त्यांना माहिती आहे. जे पहिल्यापासून आम्हाला बघतात, जे ऐकतात ना त्यांना माहिती आहे. हीच पब्लिक आहे ना भाऊ, काय दिवसांनी हीच पब्लिक ह्याच कमेंटमध्ये वर्सटाईल भाऊ म्हणून लिहिलेलं दिसेल तुला. आणि आपलं प्रत्येक गाणं भाऊ, मी माझं पर्सनली असतं, आपलं कोणाला डिस नसतं ना काय नसतं ना काय नसतं. मी माझं चालतो भाऊ, ठीक आहे ना. मी माझ्या रस्त्याने चालतो. माझ्या रस्त्यात कोण आडवा आला तर मी त्याला भाऊ ठोकल्याशिवाय सोडणार नाही भाऊ. तू तुझं चाल, मी माझं चालतो. तू मोठा बन, मी मोठा बनतो भाऊ. काहीच विषय नाही, सगळं सॉर्ट आहे. एकदा थँक्यू सो मच. काय सांगशील जाता जाता? धन्यवाद. काय नाही, मला पण लय भारी वाटलं इथे येऊन. मला पण ही गोष्ट क्लिअर करायला भेटली तुझ्यामुळं की नक्की काय शॉर्ट आहे. नाही तर हे जे पब्लिक आहे ना, पब्लिकला कसं आहे म्हणजे माहिती आहे का,
त्यांनी बघतात काहीतरी, ऐकतात काहीतरी आणि नाही का बळच येऊन काहीतरी टाकणार. मला काही फरक नाही पडत आहे भाऊ. मी माझे गाणे बनवतो. मला फरक नाही पडत आहे तुम्ही काय कमेंट करताय काय नाही. उलटं तू मला फेमस करतो अजून. समजतोय का? मग मला त्या गोष्टीबद्दल फरक नाही भाऊ. मला तर असं वाटतं, पहिली गोष्ट म्हणजे मी तू म्हटलं त्या मुलीला डिस्क केलं. मी का केलं? तुला काय कारण सांगितलं? की ती पुण्याच्या रॅपर्स लोकांना बोलली. मी पण तिकडचंच आहे, ते मला हिट झालं भाऊ. मी सगळ्यांना चांगलंच मानतो नाही का. आणि सगळे कलाकार भाऊ आपले भाऊ लोकच आहे, जे पुण्यातले आहेत, मुंबईचे आहेत. सगळे म्हणजे भाऊ आर्टिस्ट म्हटले की माझे भाऊ लोक आहेत. कसं आहे, एकमेकाला नावं नाही ठेवायला पाहिजे, सगळे सोबत चालायला पाहिजे. पण ही युनिटी पुण्यामध्ये नाही आहे, ही मुंबईला आहे. मला ते वाटतं, इथं मनापासून वाटतं की ती युनिटी पुण्यामध्ये पाहिजे. पण ते नाही होते. प्रत्येकाला आपापल्या वरती जायचं आहे. त्याच्यामुळं मग मी माझं वेगळ्या वेने चालतो. जे असतील ते त्यांच्या वेगळ्या वेने चालतात. डिडो माझ्यासोबत आहे, मी त्याच्यासोबत आहे. अजून कोण चांगलं गोड बोललं बाई, सगळ्यांना हाक आहे. सगळ्यांनी आपली कला प्रेझेंट करा. निघा भाऊ, मी माझी कला प्रेझेंट करतोय, निघतोय. मी आत्ता मला माझं म्युझिक बनवायचं आहे. मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त सांगणं एवढंच आहे की आपण उगीच नाही का कोणाच्या नादीला लागून बळच नाही का हे नाही करायचं. कसं आहे, पब्लिक आहे ना भाऊ, उगत्या सूरजला सलाम ठोकती. समजतं का? तो उगलेला आहे, मावळण ना, मी उगन, मग तेव्हा मला सलाम ठोकते भाऊ. नियत आहे ही लोकांची, जगाची नियत आहे, रीत आहे भाव. समजतो का? जो दिखता है वो बिकता है, पर वर्सटाइल खुद का ही लिखता है, इसलिए हेटर्स अपने नाम से चिकता है. समजतंय का तू? एवढंच बोलायचं आहे. बाकी मला अजून काही बोलायचं नाही. बोलायला गेलो तर मी लय भाऊ नाही गेलं आहे. पण इथं येऊन मला लय भारी वाटलं. इथं जे काही मला व्यक्त करायचे होते माझ्या भावना, ते व्यक्त झाल्या तुझ्या थ्रू. बरं वाटतंय मला नाही का. ते बाकी लोकांवर आहे, तो त्यांचा विचार आहे, त्यांनी काय विचार करते ते. मी कलाकार आहे, माझा काय विचार आहे, मी तो तुम्हाला गाण्यातनं कळेल मी काय मांडतोय.